Welcome back to IT Lectures 12.E. वेलकम फॉर सायबर वर्ल्ड या ठिकाणी तुमचं सायबर वर्ल्डमध्ये या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत करीतो. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट केलेले नाही आहेत किंवा आपल्या चॅनलला फॉलोवर्स केलेले नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही आहेत, लाईक अँड सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी रोज येत राहतील. थोडंसं कधी कधी उशीर होतोय, त्यासाठी मी क्षमा मागतो. त्यानंतर इथं तुम्हाला मी स्वतः IT सुयश शेळके या ठिकाणी मी तुम्हाला सायबर वर्ल्डबद्दल माहिती देणार आहे. तर सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, की सायबर सिक्युरिटीमध्ये काय शिकायचं असतं, की सर्वात पहिलं आपण आता हे साईट पुढे ढकलूया, की ओव्हरव्ह्यू ऑफ द सायबर सिक्युरिटी. तर सायबर म्हणजे काय, दॅट इज अ टू इम्पॉर्टंट इन दिस वर्ल्ड. म्हणजे दोन अक्षर खूप इम्पॉर्टंट आपल्याला महत्त्वाचे आहेत, एक सायबर आणि एक सिक्युरिटी. सायबर दॅट इज इन्क्लुडिंग बाय द इंटरनेट अँड व्हर्च्युअल रियालिटी इन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ द सिस्टम्स. ओके, सिस्टम्स म्हणजे काय तुमचं सांगायचं, की तुमची कम्प्युटर वगैरे त्याच्यात सगळे त्याच्यात सायबरमध्ये येते, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिव्हायसेस. ओके, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे डिव्हायसेस या ठिकाणी तुमचं नेटवर्क झालं, तुमचं व्हर्च्युअल रियालिटी झालं. सिक्युरिटीमध्ये काय येतं, दॅट इज अ सिक्युरिटी दॅट इज इन दिस एम्बेडेड बाय द हार्डवेअर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर सिक्युरिटी, इन दिस नेटवर्क सिक्युरिटी, इन दिस पर्सनल डेटा सिक्युरिटी, दॅट इज आर कॉल्ड ऑफ द सिक्युरिटी डेटा. The first one I will discuss about it. The terms of cyber security is used to refer to the security offered through online service to protect your online information. की सायबर सिक्युरिटीचा वापर कशासाठी केला गेला, तर रेफर टू द सिक्युरिटी कशासाठी ऑफर केले त्यांनी, थ्रो म्हणजे कशासाठी, थ्रो ऑनलाईन सर्व्हिसेस टू प्रोटेक्ट युअर ऑनलाईन इन्फॉर्मेशन. लाईन सर्व्हिसेस म्हणजे काय, तुमचे कॉल्स वगैरे झाले, तुमचे फोन वगैरे झाले, तुमच्या फोनवर तुम्ही ते बोलतात, कधी कधी होतं बघा, तुमचं क्रॉस लाईन लागली, या ठिकाणी तुमचं ऑनलाईन इन्फॉर्मेशन झाली. म्हणजे काय ऑनलाईन इन्फॉर्मेशन, काय तुमचे वेबसाईट्स असतात, तुम्ही त्या वेबसाईटला तुमची दिनगड चेक करत असतात, किंवा तुम्ही आधार कार्ड वगैरे तुम्ही वेबसाईटवरून काढतात. या ठिकाणी ते त्याचं प्रोटेक्शन करणं सायबर सिक्युरिटीचं काम असतं. Within the increases amount of people getting connected to the network security, threats at consuming the harm and increases also. ही जी आहे ही खूप वाढतं अमाऊंटमध्ये, ही जी लोक आहेत खूप वाढत्या अमाऊंटमध्ये गेटिंग टू कनेक्ट टू द इंटरनेट, खूप वाढत्या अमाऊंटमध्ये लोक कनेक्ट असतात विथ इंटरनेटला. आणि द सिक्युरिटी थ्रेट्स दॅट कॉज मॅसिव्ह हार्म अँड इंक्रीजेस ऑल्सो. तर त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त लोक एकाच वेळी खूप जास्त लोक नेटवर्कला कनेक्ट असतात, कारण की त्यांच्या घरी जागोजागी आता वायफाय आल्यामुळं लोक ऑफलाईन जात नाही. मिनिंग ऑफ दिस वर्ल्ड ऑफ सायबर, इट इज अ कंबाईन्ड फॉर द रिलेटिंग टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन द इंटरनेट अँड व्हर्च्युअल रिलेटिटी. इट इज अ कंबाईन, कशा त्याला डिवाइड केलेलं आहे, सायबर या शब्दामध्ये डिवाइड केलेलं आहे. आता इथे सिक्युरिटी आहे का, नाही आहे. मग इथं फॉर रिलेटिंग टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कशाबद्दल जॉईंट आहे, ते IT या फील्डबद्दल जॉईंट आहे, आणि तुमचं इंटरनेट त्याचबरोबर व्हर्च्युअल रियालिटी. तर या ठिकाणी आपण आता दुसरा पॉईंट स्टार्ट करूया, नीड ऑफ द सायबर सिक्युरिटी. तर पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो, हाऊ टू नीड ऑफ द सायबर सिक्युरिटीची का गरज लागली गेली, सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला का बरं एवढे म्हणजे हे सगळं लागलं गेलं. तर या ठिकाणी आपण फक्त नीड ऑफ द सायबर सिक्युरिटीपर्यंत शिकवणार आहोत. तर सायबर सिक्युरिटी इज अ नेसेसरी सायन्स टू हेल्प इन सिक्युरिंग डेटा फ्रॉम द थ्रेट्स सच एज डाटा टाफ्ट, मिसयूज, ऑल्सो सेफगार्ड ऑफ सिस्टम अँड द व्हायरसेस. सिस्टममध्ये आता ऑनलाईनचं वाढत गेलेलं आहे, तुम्ही बघत असाल की तिथं खूप जास्तपणे ऑनलाईन वाढत गेलेलं आहे. काय गेलेलं आहे, खूप जास्तपणे तुमचं ऑनलाईन वाढत गेलेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं ते म्हणतात ना, ते त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटीची गरज लागलेली आहे. तर मित्रांनो, आज फक्त एवढंच, आपण फक्त 4-4 मिनिटाची व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, की जेणेकरून आपल्याला म्हणजे म्हणतात ना, ते नेटवर्क खूप जास्त गरम होतोय माझा, आणि क्वालिटी पण लई नाही आहे, वायफाय पण माझं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे मी मोबाईलच्या नेटवरून अपलोड करतोय. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.